पळी आलेली आहे अशा तऱ्हेने पळी आलेली आहे हलवाय चाललोय आता ती नैसर्गिक टाकून देतो आणि दे माझ्याकडे मी लागणार आहे तू नाही तर नमस्कार मित्रांनो, हा स्वागत आहे तुमचं माझ्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द रविराज पाटील. तर आज आम्ही आलोय चांदोलीला. आमचं नियोजन आहे चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आणि राईस. आम्हाला यायला खूपच वेळ झालेला आहे. तर ही घड्याळात वाजलेले आहेत 3:33. खाली की टावेल घेऊन आलंय बस डिक्कीत बस मांडी अर्ज खरंच बसलं डिगीत मांडी घालून बसतोय त्याला काय आहे दावा काय हे उतरून लाव हात बघ गाडी आल्या का आता गावं लक्ष गाडी नाही नको माग जाऊ दे बाबा वाचला किती हो अक्षय इकडे बघ बसलायस का नीट मिक्सर जाऊन शुभ्या कोणाच्या दुरुस्त करून आणला तेव्हा मसाला केला. काय सांगू तुम्हाला. कुठला तांदूळ घ्यायचा घे तुझ्या आहे ना कुठला आहे तांदूळ बासमती. मसाल्याची पुडी घ्यायची घ्यायची चिकन मसाला घे काय पाहिजे तुला उपवासाला कुठे गेला कांदा अर्धा किलो 5 कांदा बस. जेवतो ना खायला कांदा घे अर्धा किलो अर्धा किलो कांदा तो थांबतो. तुला काय पाहिजे उपवासाला काहीतरी घे ना घे तेवढेच बघणार आहे. पत्रावळ्या घे पत्रावळ्या 2 ग्लास झाले का नाही चिकन 300 रुपये घेतो. बसते का काय करते तिकडे हात दुखतो. दोस्तों मराठीत बोल मराठी नमस्ते. आज हम आए फिर से मराठीत बोल. तर आम्ही आलोय आज चांदोलीमध्ये आणि ही अशी चांदोली. आम्ही आणले 3 किलो चिकन 1 किलो तांदूळ. नमस्कार मित्रांनो माझ्या स्वागत मध्ये तुमचं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बरेच दिवस आपला गॅप पडलाय मागच्या ब्लॉग पासून. आज आम्ही आलो चांदोलीला. आमचे 2 मित्र गेलेत पळी आणायला. आम्ही पळी आणायला विसरलोय. सगळं साहित्य आणलंय पण फक्त पळीच विसरले. मेन गोष्ट राहिली पळी आणि ताट. सगळ्यात महत्वाची गोष्ट चिकन हलवायचं कशाने. आता भात करायला टाकलाय आणि भात फक्त
चाकून भात हलवला. तुम्ही बघू शकता इकडं 2 चुली केल्यात. एकात आता भात टाकला, एकात रस्ता टाकायचा. 7 लोक आहे आम्ही, जायला 7 लोक. त्यासाठी आणले आम्ही 3 किलो चिकन. 7 लोकात 3 किलो चिकन आहे. खाला फॉर रिजन. 7 हे चेन्नईचा फॅन आहे. मारो इसको. तू कुठला आहेस? मुंबई. हे बघा पाणी कसं चाललंय. इथून सुरुवात आहे. बघ हे पाणी पाणी बघ. हे बघा पहिले बघा आमची. ए पाणी बघ ना, गुलय होईल पाणी. अरे कॉक बंद कर के. हे ना आम्ही हलवणार आहे चिकन. आता चिकन आलंय. थांब थांब, चिकन कुठं टाकते? मसाला टाकायला आधी. म्हणजे डायरेक्ट रस्सा करायचा आहे. डायरेक्ट करायचं. नाही नाही, त्याला आणि कुठं बसतो ते आणि चिकन आहे मसाला. अग्नी शामक. हा एवढा आहे ना, असं की त्यातला नाही मग जायला लावलायस का? जायला लाव. त्याला तांबे आणून द्या कुणी तरी. मसाला कांदा घालायचं नाही त्यात. मसाला आणलाय घरून करून. कांदा घालायचं नाही. घरून आणलाय मसाला करून गड्ड्यानं खास. अथक प्रयत्नानंतर त्याने हा मसाला बनवलेला आहे. मिक्सर बंद पडला मिक्सर असताना बंद सुद्धा- पडला मसाला बनवताना. सर बंद पडला, मिक्सर दुरुस्त करून आणला. दुरुस्त करून पण आणलं. आम्ही सुरी घेर दिली भाऊ. टापिताच हे बघा खजाना. मसाला बघा, मसाला तुम्ही. आंबे असंच होते. काटोयचो. काटो इसो. हिंदी बघा याचं. काटो इसो. पाहिजे आणि एक आहे मसाला सुक्का. त्याच्यानं आम्ही हलवणार. टाक टाक तू. बस सुक्याला ठेवू. हा, आता मसाला पडलाय. तेल बहुतेक जास्त झाले तरी पण असू दे, काय विषय नाही. कट येणार आहे. कटा म्हणा काय तेल बघा ही किती. ए ना गुला का त्यात कांदा घातला नाही आपण. त्या ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही होय रे. जेवण काय बनवायला लागलो आज. कांदा सुक्याला टाकूया आता. राहू दे. रशामध्ये कांदा टाकतात. टाकते की. काय हरकत नाही. अजून काय काय सामग्री टाकणार आहे यामध्ये? यामध्ये आता येणार चटणी, हळद येणार. महत्वाची हळद आहे. आता ओला मसाला टाकलाय, सुका मसाला टाकलाय. आता बादशाह स्पेशल चिकन मसाला. बादशाह मसाला येणार आहे. हळद 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 बादशाह मसाला कोण टाकते माहित आहे का? कोण टाकते? स्वतः बादशाह मसाला टाकला. स्वतः बादशाह गेला ओढून मसाला खाली घे जरा. बादशाह. आता टाकूया थोडीशी हळद. चवीनुसार. चवीनुसार हळद आणि गरजेनुसार मीठ. मीठ घातले चिकनला नागू. कवा चिकन हळद आणि मीठ लावून ठेवले चिकन. मग ह्यात कशाला मीठ टाकलं? हळद टाकलं. आता यात येणार आहे चटणी. घरगुती चटणी आहे. जाळ काढणारी. जाळ काढणारी चटणी. देणं हलवा येणार तरी पण हलवू. सध्या हलव तू. सध्या तिखट आहे बरं काय. चटणी पळी नसते आपल्या, वंजळी नसते. हे बघा चटणी. 2 पळीची 1 वंजळ आहे इथं. हे अजून टाक. 7 जण आहे आपण. बस का? जेवणाची पाक. अगदी नैसर्गिक पद्धतीने जेवण चाललंय. हे बघा इंग्लिश पद्धत वापरणं होईल. कांदा कापायला होते असणे एकच मस्त पैकी. आता एकाच पळीत एक भातवाडी पण आणल्यावर तिकडे दाखवू. एक भातवाडी आणल्या, ताट आणलंय. आणि भाडं किती असेल तुम्ही विचार करा. 100 रुपये भाडं घेतलंय. एका पळीच्या चुकी पायी 100 रुपये द्यायला लागलं. ताट तर आणलंच नाही, पळी आणली नाही, भातवाडी पण आणली नाही. 100 रुपये भाडं दिलंय, 200 रुपये डिपॉझिट ठेवलंय. आणि आपल्याकडे अशी व्यक्ती आहेत की जी सगळे बिना कॅशचे येत असतात. तर माझ्या पाकिटातलं किती आणल्यात काय माहित. किती आणलं माहिती मस्त पैकी. आता हे
गाडीला फडकान रे फडकं पण आणल्या नाही काय बघ नाही यार फडकान गाडीतलं हँड ग्लोव्ह पण आहे बघ गावठी पद्धतीवरून डायरेक्ट आता इंग्लिश पद्धतीवर इकडे जंगलात जाऊन जेवण करायला लागतं हँड ग्लोव्ह आहे की दादा कशाला हँड ग्लोव्ह खराब करतोस चांगलं कापड गाडी कुस्ती शर्ट देत होता जा की जाईन दहा आहेत तरी बरोबर हातात घालून फडकं काय आवडलेलं नाही म्हणून टावेल घेऊन आले आता फक्त जळून टावेल आंघोळ करायचं आहे त्यात मस्त पैकी आता ह्योच टॉवेल पाण्यात धुयाचा आणि परत अंग पुसायला घ्या अशा तऱ्हेने हलवून झालेलं आहे चिकन आणि जरा होऊन दे टाक झाकायच्या बाबा पैसे वसूल कर त्याचं 100 रुपये जरा गरज झाली की आता यात तू भात कर पाणी टाकायचं थोड्या वेळानं ही कर की खाली की झाला असला उतर हे बाद झालं जरा पाणी तुम्ही आता मस्त पैकी आता कांदा कापायचा आता सुक्क बनवायचं चिन्ह कुठे तुमची सुरी कुठे दाखवा जरा बारकी दाखव दाखवा तुमची हो सुरी दाखवा ही बघा सूर्य आहे ते आता मी असं बसतोय मस्त बसकर टाकलं चाकू विसरलेला त्यामुळे चाकू पण विकत आणला शट अप येस यू आर अमेझिंग मस्त वेगळी कांदा चाकू तशा मापाला नाही त्यामुळे आता होईल तसं चिरतोय मी ऐ इकडे जाऊ थांब की आत्ता कांदा अजून आहे तेल आपल्याकडे जळून दे आहे तेल आपल्याकडे मल्टी टॅलेंटेड शेफ सुक्यासाठी कांदा चिरतोय आता मी रविराज पाटील माझं चाकू नाही त्यामुळे आता जर स्वतःचा चाकू घेऊन आले असते तर आतापर्यंत चाकू आहे तुझ्याकडे त्याचा वापर करणे हे जे आहेत सर हे जे आहेत ना पै मास्टर पई मास्टर ह्यांनीच पळे आणले हुडकून 20 किलोमीटर वरून 100 रुपये पई मास्टर 100 रुपये देऊन घरी येऊन जायचं 200 रुपये अरे तेवढा टाक की ऐक की तेवढा टाका ती रव्या कांदा लालसर भाजल्याशिवाय टाकायचं नाही तर आपल्या भावाचं म्हणजेच रविराज विठ्ठल पाटील यांचं ब्लॉगचं चॅलेंज आहे त्यांनी सगळ्यांनी बघावं सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा थोडंसं कंटेंटला सुरुवात होत आहेत हळूहळू तुम्हाला खूप मजा येणार आहे खूप साऱ्या गोष्टी गावाकडच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत आज आम्ही या ठिकाणी नैसर्गिक ठिकाणी पार्टी करायला आलो जेवण बनवण्यापासून चिकन घेण्यापासून सगळं स्वतः केलेलं आहे निसर्गाच्या ठिकाणी व्यवस्थित जाऊन पार्टी कशी एन्जॉय करू शकता कशा गोष्टी करू शकता हे तुम्हाला या गोष्टीतून तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच तुम्हाला या गोष्टी आवडतील एन्जॉय कराल आणि हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी पुढचा ब्लॉग बघत राहा रविराज पाटील यांच्या सोबत आम्ही सगळे त्यांचे मैत्र चांदोली धरणारा येथून तुमच्यासाठी खास एक नंबर थोडं कमी देता येईल तेवढं चॅनेल हेच आहे हेच आणि व्लॉग हे देतो या इंट्रो ह्यो देतो या लाज वाटली पाहिजे ह्याला चॅनेल खोलून नुसता बसला या भावानो मी नवीन आहे नवीन असला मग काय झालं मी जरा इंट्रो सगळं शिकवायला लागतं तुला इंट्रो मधला इंट्रोवर्ट आहे त्यामुळे जरा समजून घ्या जरा बंद कर आता मला जरा बोलायचं टाकायला पण शिकवू आता याला आणि जरा सबस्क्राईब करा जरा नाही फुल सबस्क्राईब तुम्ही पण सांगा काहीतरी तुमचं ज्ञान वाटा बीएससी 3 टाइम केलाय कॅमेरा तुम्ही. बंद पाहिजे चालू कॅमेरा पुढे बोलू शकत नाही चालू काय बंद करून कोणाला दाखवणार आहे दाखवायचं नाही तर जी आपले मित्र बसले आणि मित्रांनो आता सुक्क द्यायला लागलंय कांदा टाकलाय आता मस्त आता खोबरं कोथिंबीर कांदा टाकलाय तेलात मस्त पैकी आता भाव आहे का नाही आपलं एक नंबर जेवण बनवतो खोबरं कोथिंबीर ह्याला लांब न बोलते जेवण बनवायला जाळ बघा जाळ दाखवा जरा जाळ लावणारा ह्यो आहे नव का उपासाचा माणूस उपवासा दिवशी आलाय चिकन पार्टीला अक्षय जाळ लाव अक्षय जाळ लाव
अरे काय टाकलं सांगा. आता टाकले चटणी मस्त पैकी, घरगुती चटणी. रॉ व्लॉग आहे बरं का आपला, रॉ व्लॉग आहे. त्यामुळे काय चुकी झाली तर माफ करा आम्हाला, रॉ असल्यामुळं. तिखट आहे म्हणते चटणी, 2 पाणी टाकले. हे तिकट आहे तिकट आहे बोचत उद्या बाहेर जायला पाहिजे कोंब. त्यांना त्रास आहे, त्यांना तर चटणीचा त्रास आहे. आम्हाला तिखट लागते, आम्हाला तिखट लागते पण त्याला जरा सपक लागते. यो यो ए नागू, बत्ती शिराळा वाघ असल्यामुळे नागू नागू बोलतोय. टाकी जरा. बघा याला काय भाऊ आहे माझा, त्याला काय पण म्हणीन मी, नागू म्हणीन, बंटी म्हणीन आणि काय टावेल कुठे म्हणते. थोडस मीठ टाकते चवीनुसार मीठ. एक नंबरचा शेप आहे आपला भाऊ. मीठ आणलं एवढं, पण एवढं सपलं. इयत्ता 10वी पासून जेवण बनवतोय आपल्यासाठी. एक नंबर स्वाद आहे त्याच्या हाताला. हे बघा, हे बघा आता थोडं वासर नाही तरी मसाला सगळा राखत गेला असता आपला. हे बघा, हे असली शेप आहे नवीन. सावरी कॅक्च्या. हो रवी दादा, त्यांना ट्रेनिंग द्या व्यवस्थित जरा. सरांना ट्रेनिंग द्या जरा तुम्ही. त्यांचं पीस दाखव जरा. रश्यातलं चिकनचं पीस काढतोय. खाली पडणार नाही पडत. ये देखो माणूस, हे देखो माणूस का खाली पडेल म्हटलं तर काळ्याची बज आहे. काळ्याची बज आहे, हे पीस काढणार खाली. रवी दादा काय करताय तुम्ही आता सध्या? चिकन बनवायला लागलो, पण आता मसाला लागायला लागला. हे ऋषा रव्या त्यात नाही पत्रावळ्या गड्ड्या. अरे काढ ना, माणसातल्या काही एकटी जरा. बोल काय पाहिजे, काढ की पत्रावळ्या. ह्यात नको चिकन नाही का पहिले पत्रावळी वाकणार आहे, तू काढा येणार आहे का तुला? रव्या त्यात टाकण्यापेक्षा डायरेक्ट टाक ना. बका 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 नाही जा. काय आयडिया दिल्या पातेलं खाली याला नासामध्ये जॉब द्या नाही. नासामध्ये रिक्वायरमेंट असेल सांगा. एवढा मोठा शोध लावलाय. काय करताय तुम्ही रवी दादा? मसाला शिजलाय सगळा, फक्त आता मसाला मध्ये सुक्क टाकायचं. तरी एक नंबर आली. तरी आता फक्त वरण कोथिंबीर टाकायची. लय उशीर झाले, लय भूक लागल्या. जवळपास 4:36 झाले संध्याकाळचे, आणि आम्ही दुपारचं जेवण करायला आलोय. सकाळपासून अजून जेवण झालेलं नाही. सकाळपासून नाश्ता पण नाही घेतला. 4:36 झाले. आता सुक्याची तयारी चालू आहे. सुक्क झाल्यानंतर रसातला एकदा उकळी द्यायची, त्यानंतर आम्ही जेवणार. म्हणजे जवळपास माझ्या अंदाजी अर्ध्या तास तरी आरामात जाईल. म्हणजे 5 वाजता तरी आम्ही जेवायला बसू असं मला वाटतंय. बघूया आता काय होतंय. लवकरात लवकर जर झालं तर पोट लवकर भरल आणि लवकर घरी जाऊ आपण. लवकर घरी जाऊ, मनाची तृप्ती होईल. इथे आलेल्याच जरा होईल काहीतरी फायदा. बघूया आता किती वेळ लागतोय. आचारी कोण आहे आपलं? आचार्य आहेत आपले, तुम्हाला माहितच आहे. सगळ्यांचे लाडके आपले रविराज विठ्ठल पाटील, या चॅनलचे मालक. ये बघितलंय काय? मालकाला स्वतः प्रयत्न करताना बघितलंय कधी? मालक स्वतः एवढे धडपडताय जेवणासाठी. असं कष्ट घेऊन जेवण करायला लागतं, त्याशिवाय चव येत नाही दादा. तर तुमच्या चवीचं कारण हेच आहे मला वाटतंय. चवीचं कारण हे आहे. हो काही चवीचं कारण आहे ही. हे काय करणार आहेस तू? पाणी कशाला वरून टाकायला लागलं? तसं नाही करायचं, सोड. पाण्याशिवाय मजा आहे तेव्हा ते. हे असं बस. हे नको बा, ए कट नको टाकू, त्यात कट असू दे, बस झालं. लय त्यात टाकली. हे नवीन आचार्य आहेत, यासनी काय माहित नाही. तरी पण करायचा प्रयत्न करतायत. ओव्हरऑल सांगा मग आपण कसं आहे, अनुभव कसा आहे तुमचा इथं? तुम्ही मालक आहे स्वतः या चॅनलचे. अनुभव आता काय सांगू, नियोजन अचानक झाले. नियोजनाचा बादशाह. एवढी पातेले आणले 3, आणि आणलं काय काय नाही ते सांगा. नादात गडबडीत पळी आणलेली नाही, टोपण आणलेलं नाही. ही पळी कुठनं कशी काय पैदा पळी झाली? आणल्या भाड्यानं. ती बघा खाली बघा. आपला भाव आहे अक्षा. यानं आकल्या सगळ्या जेवणाचा आहे ना आपल्या धूर लावायचं काम केलं. आग लावायचं, आग लावायमध्ये एक्सपर्ट आहे यू. हे बघा कशी आग लावतोय. हे सर, हे तुमचं काय म्हणणं आहे आपल्या पूर्ण दिवसाबद्दल आजच्या? आजचा दिवस खूपच मस्त गेलाय.
भारी वाटलं मित्रांनो. इकडे बघून सांगा, कॅमेऱ्याकडे पण बघा जरा. व्हिडिओ काढतो म्हणून फोटो क्लिक करते. 4 वेळा झालं. कोथिंबीर आहे मस्तपैकी अशी बघू शकता तुम्ही. कोथिंबीर शिवाय हे नाही. कोथमिरीचं महत्व काय आयुष्यामध्ये सांगा जरा तिचं. दोन शब्द सांगा, कोथमिरीचं महत्व काय. कोथिंबीर हिरवी गार आहे. हे महत्व नाही ना, व्याख्या सांगितली तुम्ही. वाक्यप्रचार सांगा, वाक्यप्रचार. हा 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 असं चिकन तुम्ही आयुष्यामध्ये कुठे बघितलं नसेल. चिकन लागतं. एकमेव शेफ आहे आपला भाऊ दी रविराज पाटील, रॉड रवी. जेवण झालंय, आता भांडी घासायचं चालू आहे. भांडी घालूशील. 7 वाजलेत. 7 वाजता जेवण झालंय आमचं. झालं जेवण. अरे इधर इधर झालं की चालू. आज या ठिकाणी जेवण सगळ्यांनी केलेलं आहे. सगळेजण तृप्तपणे जेवलेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय माहिती आहे, ऋषिकेश चौगुले मास्तर यांनी भांडी घासल्यात. स्वतःच्या हातानं भांडी घासले. हे लय मोठी गोष्ट आहे. रोहन गरगडे यांची खंबीरपणे साथ त्यांना लाभली शेवटपर्यंत. त्याच्याबद्दल रोहन गरगडे यांचे आभार. पण ऋषिकेश चौगुले यांनी कधी न हात लावलेलं भांड्याला न हात लावलेले व्यक्ती, त्यांनी आज भांडी घासून या पार्टीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सहकार्य केले. त्याबद्दल ऋषिकेश चौगुले यांचे मनपूर्वक आभार. दमला गाडी 2 भांडी घासून.